सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 9 कंपॅरिझन्स एक्सप्लेनेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेक विरुद्ध शब्द वापरत असतो. उदाहरणार्थ एखादा मुलगा म्हणतो की मी आज लवकर उठलो, तर दुसरा म्हणतो की मी आज जरा उशिराच उठलो. म्हणजे लवकर आणि उशिरा हे दोन एकमेकांचे विरुद्ध शब्द आहेत. असे अनेक विरोधार्थी शब्द किंवा तुलनात्मक शब्द आपण दिवसभरामध्ये खूप वेळा वापरत असतो. तर आज अशाच अर्थाची कंपॅरिझन्स म्हणजे अनेक गोष्टींमध्ये तुलना करणारी एक कविता आपण पाहणार आहोत. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल. म्हणजेच स्पेसशिप म्हणजे जसं अवकाशयान असतं ते खूप वेगवान असतं आणि स्नेल म्हणजे गोगलगाय, तर ती अतिशय हळू चालते. म्हणजे या ठिकाणी वेगाची तुलना केलेली आहे दोघांच्या. आणि बिग ॲज अ डायनासोर, डायनासोर हा खूप भयंकर मोठा प्राणी असतो. आणि नेल म्हणजे अगदी छोटा खिळा किंवा नखासारखा, म्हणजे या ठिकाणी आकाराची तुलना केलेली आहे. फियर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब, सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. वाघासारखा भयंकर किंवा उग्र आणि लॅम्ब म्हणजे कोकरूसारखा किंवा मेंढरासारखा शांत. सोअर ॲज अ लेमन लिंबूसारखा आंबट आणि स्वीट ॲज अ जॅम म्हणजे जॅमसारखा गोड. तर या ठिकाणी सुरुवातीला टायगर आणि लॅम्ब यांची ताकदीची तुलना केलेली आहे आणि लेमन आणि जॅम या ठिकाणी चवीची तुलना केलेली आहे. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. आता पहिल्या कडव्यामध्ये ड्राय अँड वेट हे अपोजिट वर्ड्स आहेत. या ठिकाणी स्पर्शाची तुलना केलेली आहे. आणि स्क्वेअर अँड राऊंड या ठिकाणी शेपची तुलना केलेली आहे, म्हणजे आकाराची तुलना केलेली आहे. ड्राय ॲज द डेझर्ट म्हणजे वाळवंटासारखा कोरडा, वेट ॲज द सी समुद्रासारखा ओला, स्क्वेअर ॲज अ हाऊस घरासारखा चौकोनी, राऊंड ॲज अ पी म्हणजे वाटाण्यासारखा गोल, कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टोस्ट, noisy as a road drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as kitten, hard as a rock, soft as a mitten. म्हणजे काय तर कूल अँड वॉर्म, कूल ॲज अ केव गुहेसारखं थंड आणि वॉर्म ॲज अ टोस्ट टोस्टसारखा गरम, नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट रोड ड्रिल जे असतं ते छिद्र पाडण्यासाठी त्याचा मशीनचा खूप मोठा आवाज येतो, त्याप्रमाणे अगदी आवाज करणारं. आणि क्वाईट ॲज अ घोस्ट भूतासारखा शांत, स्ट्रॉंग ॲज अॅन ऑक्स बैलासारखा अगदी मजबूत स्ट्रॉंग ताकदवान, आणि वीक ॲज अ किटन किटन म्हणजे मांजराच्या पिल्लासारखा अगदी कमजोर, हार्ड ॲज अ रॉक दगडासारखा अगदी कठीण, आणि सॉफ्ट ॲज अ मिटन म्हणजे हातमोजासारखा अगदी मऊ मऊ, कूल वॉर्म थंड गरम म्हणजे स्पर्शाची तुलना केलेली आहे. नॉयझी क्वाईट म्हणजे या ठिकाणी आवाजाची तुलना केलेली आहे. स्ट्रॉंग वीक म्हणजे या ठिकाणी मजबूतीची किंवा ताकदीची तुलना केलेली आहे. आणि हार्ड सॉफ्ट या ठिकाणी सुद्धा स्पर्शाची तुलना केलेली आहे. डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून, नाईट टाईम मिडनाईट, डे टाईम नून, टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अॅन एल्फ, crooked ॲज माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. डार्क ॲज अ टनेल म्हणजे बोगदा, बोगद्यासारखा अगदी डार्क अंधार आणि चंद्रासारखा प्रकाश. नाईट टाईम मिडनाईट म्हणजे रात्रीची मध्यरात्र, रात्रीच्या वेळी मध्यरात्र. डे टाईम नून आणि दिवसा मध्यान्ह म्हणजे दुपार. नाईट डे या ठिकाणी वेळेची तुलना केलेली आहे. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अॅन एल्फ. टॉल म्हणजे राक्षसारखा उंच आणि एल्फ म्हणजे वनदेवता किंवा परी, तर परी अगदी छोटी असते आणि राक्षसासारखा मोठा म्हणजे उंच आणि परीसारखा अगदी बुटका किंवा छोटा. क्रुक्ड म्हणजे वाकडा तिकडा, माउंटन पाथ म्हणजे डोंगरी रस्ता म्हणजे डोंगरातल्या रस्त्यासारखा वाकडा तिकडा, स्ट्रेट ॲज अ शेल्फ म्हणजे कपाटासारखा अगदी सरळ. The world is full of opposites, so think of some yourself. तर हे जग अनेक विरोधाभासाने भरलेलं आहे,
रोज आपण अनेक विरुद्धार्थी शब्द वापरून अनेक ठिकाणी तुलना करत असतो. तर आता तुम्ही तुमचे काही स्वतःचे अपोजिट्स शोधा, म्हणजे विरोधाभास शोधा आणि त्यातील गमती-जमतींचा अनुभव घ्या. नाव वी विल सी द रायमिंग वर्ड्स ऑफ दिस पोएम. स्नेल, नेल, लॅम्प, जॅम, सी, पी, टोस्ट, घोस्ट. किटन, मिटन, मून, नून, एल्फ, शेल्फ. या कवितेमध्ये ॲज असे आल्यामुळे फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. थँक्यू.